हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर लेक्चर नंबर 04. याच्या अगोदर आपण बघितले डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. दीज 3 फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲन ॲटम. म्हणजे ॲटममध्ये असलेले फंडामेंटल पार्टिकल जे आहेत, म्हणजे कुठल्याही एलिमेंटच्या ॲटममध्ये आढळणारे पार्टिकल्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ठीक आहे. प्रोटॉनची डिस्कवरी आपण बघितली, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी बघितली, न्यूट्रॉनची सुद्धा डिस्कवरी आपण बघितलेली आहे. याच्यामध्ये बघा, आपल्याला असं कळालं की एक ॲटम जो आहे त्या ॲटममध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे अतिशय सेंटरला आहे. बरोबर आहे. रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला लक्षात आलं की सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे एकमेकांसोबत सेंटरला प्रेझेंट आहे. त्याला रदरफोर्डने नाव दिलं न्यूक्लियस. बरोबर आहे. नंतर बघा, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात असं सुद्धा सायंटिस्टनं मान्य केलं. ठीक आहे. बघा, पण जे काही रदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यानं कोणकोणते पॉईंट्स सांगितले ॲटमबद्दल आणि त्याची ड्रॉबॅक्स, म्हणजे काहीतरी ठराविक कालावधीपर्यंत ते मॉडेल्स सक्सेसफुल राहिलं, पण कालांतरानं जसं जसे नवीन नवीन शोध लागत गेले तसं तसं ते ॲटॉमिक मॉडेल ऑफ ॲटम ते फेल होत गेलं. ठीक आहे. मग त्याच्या मागची कारणं सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत, कशामुळे फेल ठरलंय आणि त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत त्याचे पॉईंट्स. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स, त्यानं सांगितलेले पॉईंट्स ॲटम्सबद्दल. आता आपल्याला तर माहिती आहे की ॲटम्स आहे, ॲटमच्या सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स आहेत. गॉट इट. इलेक्ट्रॉन जे आहे त्याच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरत राहतात सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काय सांगते बघा. रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल बघा. रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मधला फर्स्ट पॉइंट जो आहे, फर्स्ट पॉइंट, दी मोस्ट ऑफ the part of an atom, most of the part of an atom was most of the part of an atom was हॅलो, और काय म्हणतो आपण त्याला, एम्प्टी. मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ एन ॲटम वॉज हॉलो और एम्प्टी. म्हणजे पुष्कळ असा भाग ॲटमचा, म्हणजे बघा सपोज हा ॲटम जो आहे या ॲटमचा पुष्कळ असा भाग काय सांगितलं जाते की तो एम्प्टी आहे, पोकळ आहे, हॉलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट त्याला काय सांगितलंय, पॉझिटिव्हली चार्ज जो काय पॉझिटिव्हली चार्ज आहे ॲटम वरती. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेट चार्ज was concentrated at the center in extremely small volume और रीजन. काय म्हणतो रदरफोर्ड बघा, त्याने काय सांगितलं, पुष्कळ असा ॲटमचा जो काही भाग आहे तो एम्प्टी आहे. ठीक आहे. त्याला सांगितलं पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन. म्हणजे जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे ॲटम होती तो एकदम छोट्या जागेमध्ये आहे. आणि त्याला त्यानं काय नाव दिलं, ही नेम
this region न्यूक्लियस. आणि त्या जागेला त्यांना काय नाव दिलं, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज आहे त्यांना सांगितलं की पॉझिटिव्हली चार्ज हा ऍटमच्या एकदम छोट्या जागेमध्ये आहे आणि त्या जागेला त्यांना काय नाव दिलं, न्यूक्लियस. आलं लक्षात. म्हणजे एक ऍटम्स आहे, हा ऍटम्स कसा आहे त्यांना सांगितलं पहिल्यामध्ये, तो काय म्हणतो, दिस इज द ऍटम इज हॅलो ऑर एम्प्टी. दिस ऍटम इज हॅलो ऑर एम्प्टी. मोस्ट ऑफ द रिजन म्हणजे पुष्कळ असा भाग त्याचा काय एम्प्टी आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन. एक्स्ट्रीमली स्मॉल जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याचा एक्झॅक्टली एकदम स्मॉल रिजन मध्ये या ऍटम मध्ये प्रेझेंट आहे आणि त्या जागेला त्याला काय नाव दिलं, न्यूक्लियस. काय नाव दिलं त्याला, न्यूक्लियस. गॉट इट. सेकंड पॉइंट काय सांगतो, पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन ऑर व्हॉल्यूम, ही नेम दिस रिजन न्यूक्लियस. म्हणजे त्यानं सांगितलं जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे कुठलाही ऍटम असू द्या त्याच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि तो चार्ज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला म्हणजे एवढ्या रिजनला त्यानं काय नाव दिलं, न्यूक्लियस. गॉट इट. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो बघा, नेक्स्ट पॉइंट, निगेटिव्हली चार्ज negatively charged electron surrounded, जे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे ते काय आहे, या न्यूक्लियसच्या अवतीभोवती पसरलेलं आहे. थर्ड पॉइंट काय सांगतो, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंडेड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. म्हणजे जो काही निगेटिव्ह चार्ज आहे, आता त्याला काय सांगितलं सुरुवातीला की ॲटम काय एक हॉलो स्पियर आहे. ॲटम इज द हॉलो स्पियर ऑर एम्प्टी स्पियर. ठीक आहे, असा एम्प्टी स्पियर आहे. आता त्याला काय सांगितलं, पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन आणि त्याच्यामध्ये एकदम छोट्या जागेवरती पॉझिटिव्हली चार्ज काय कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजे या स्पेसमध्ये, या हॉलोस्पिअरमध्ये एका सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज आहे. थर्ड पॉईंट मध्ये तो काय सांगतो की जो काही पॉझिटिव्हली चार्ज आहे, जे काही पॉझिटिव्हली चार्ज सेंटर आहे त्यानं त्याला नाव दिलं न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याच्या अवतीभोवती काय निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. काय निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. असा थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट काय, फोर्थ पॉइंट, negatively charged electron revolve around the nucleus. Negatively charged electron revolve around the nucleus in circular orbit with high speed. काय सांगतोय, निगेटिव्हली चार्ज जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे या पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या अवतीभोवती एका सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे एक ऑर्बिट म्हणजे काय एक कक्षा आहे, एक ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटमध्ये ते हाय स्पीडने फिरत आहेत असं कोण सांगितलं, रदरफोर्ड. हे झाले 4 पॉइंट्स. फिफ्थ पॉइंट काय सांगतो बघा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे पाचवा पॉइंट जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे किंवा तो पुढे ॲटॉमिक मॉडेलचा. तो काय सांगतो बघा, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन and positively charged nucleus
जे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहेत आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, हेल्ड टुगेदर आर held together in held together in held together in नहीं by electrostatic force of attraction. त्याला काय सांगितलंय, जे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहेत आणि हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, हे एकमेकांना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं अट्रॅक्ट झालेले आहेत. कुठल्या फोर्सनं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आता बघा, पॉझिटिव्ह पोल्स आणि निगेटिव्ह पोल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट करणार की नाही? ठीक आहे, म्हणजे हे एकमेकांकडे अट्रॅक्ट करतात, पण त्याच्यामध्ये कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे ते चार्ज स्पेसिस जे आहेत, चार्ज ज्या पार्टिकलवरती किंवा ज्या स्पेसिसवरती चार्ज आहेत आणि त्यांच्यामध्ये एखादा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मीन्स दिस न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हेल्ड टुगेदर बाय अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Who said? Rutherford. This is the fifth point of this model, and this is the very important points of this model. बघ, आता हे 5 पॉइंट आहेत रदरफोर्डचे, रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे हे 5 पॉइंट्स अतिशय सोपे आहेत. बघा, द मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ एन ॲटम वॉज हॅलो ऑर एम्प्टी, त्याला काय म्हणतो? स्फिअर. पॉझिटिव्हली चार्ज वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन और स्मॉल व्हॉल्यूम. म्हणजे जो काही पॉझिटिव्हली चार्ज आहे ॲटम्स मध्ये, तो एकदम सेंटरला आहे किंवा एका छोट्याशा जागेमध्ये तो काय कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, असं कोणी सांगितलं? रदरफोर्ड. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो? निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंडेड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. म्हणजे जो काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे, आपण सांगतो की इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या अवतीभोवती प्रेझेंट आहेत, असं कोण सांगतं? रदरफोर्ड. नंतर नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं त्याने? निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, एका विशिष्ट कक्षेमध्ये, सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे गोलाकार याच्यामध्ये या न्यूक्लियस भोवती फिरतायत विथ हाय स्पीड. त्यांचा स्पीड कसा आहे? हाय स्पीड आहे. ठीक आहे. आणि बघा, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि जो काही पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे, यांच्यामध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते एकमेकांना जोडले गेलेले बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज द पॉइंट ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स. बघा, आता हे मॉडेल बरेच काळ चालू राहिलं, म्हणजे बऱ्याच लोकांनी याला फॉलो केले या मॉडेलला. पण जसजशी डेव्हलपमेंट होत गेली, ठीक आहे, जसे वेगवेगळे शोध लागत गेले, तसं तसे हे मॉडेल फेल झालं. ठीक आहे. बघा, हे मॉडेल केव्हा फेल झालं? ज्यावेळेस प्लांक्स मॅक्सवेल, बिगर सायंटिस्ट हु गिव्ह अस मॅग्नेटिझम, जे काय मॅग्नेटिझम जे आहे आतापर्यंतचं, ते सगळं कोणाचं आहे? मॅक्सवेलचं. आता जी काही मॅग्नेटिझमची थिअरी होती, ती थिअरी कोण मांडली? प्लांक्स मॅक्सवेल. आणि त्या थिअरीनुसार हे मॉडेल फेल झालं. ते कसं ते सांगू आपण याचे ड्रॉबॅक्समध्ये. याचे ड्रॉबॅक्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. एवढं नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे. Drawback or limitations of Rutherford atomic model. First drawback, that is, according to electromagnetic theory of Maxwell, according to electromagnetic theory of Maxwell,
म्हणजे जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जी आहे मॅक्सवेलची, त्याच्या मतानुसार ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल charge particle emits radiation. और त्याला काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय म्हणतो मॅक्सवेल बघा. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, म्हणजे जी काही त्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिकची थिअरी जी डिस्कवर केलेली आहे मॅक्सवेलने, त्याने काय सांगितलं की एव्हरी चार्ज पार्टिकल, ऍक्सेलरेटेड पार्टिकल, जो काही ऍक्सेलरेटेड पार्टिकल आहे, ज्याला गती आहे, ऍक्सेलरेटेड पार्टिकल इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. म्हणजे बघा, जर एखादा, सपोज कन्सिडर करा या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे, ठीक आहे, हा एक ॲटम आहे, एखाद्या एलिमेंटचा ॲटम आहे, याच्या रदरफोर्ड काय सांगतोय की पॉझिटिव्हली चार्ज सेंटर आहे, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरतात आणि यांच्यामध्ये काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा आहे. बरोबर आहे, हे कोणी सांगितलं, रदरफोर्ड सांगितलं. बरोबर. आता बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला सांगितलं की सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते फिरतायत सुद्धा हाय स्पीडनं. म्हणजे बघा, जर हा इलेक्ट्रॉन जर का या ठिकाणी जर फिरत असेल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, याची पोझिशन फिक्स आहे का? मग नाही. जी कधी इलेक्ट्रॉन इथे आहे, इथून तो काय, तो कंटिन्युअसली या ऑर्बिटमध्ये फिरतोय. आता बघा, जर एखादा पार्टिकल जर का त्याला जर का स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, म्हणजे तो ऍक्सेलरेटेड असेल, म्हणजे फिरत जर असेल, तर तो काय करतो, रेडिएशन इमिट करतोय. बघा पॉइंट किती व्यवस्थित सांगितलंय. बघा काय सांगितलंय, हे काय, याला म्हणतो आपण रेडिएशन. म्हणजे एखादा ऍक्सेलरेटेड पार्टिकल तो काय करतो, रेडिएशन इमिट करतोय, असं कोण सांगितलं, मॅक्सवेल. आणि ती खरं आहे, 100% करेक्ट, की एखादा चार्ज पार्टिकल असेल आणि तो ऍक्सेलरेटेड असेल तर तो काय करतो, रेडिएशन इमिट करतो. आता बघा, इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉनचा शोध लागला, इलेक्ट्रॉनवरती चार्ज सुद्धा आहेत, माहिती, बरोबर आहे, म्हणजे याच्यावरती चार्ज आहे. आणि हा बोर्ड काय सांगतो की हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हाय स्पीडनं फिरतोय सुद्धा, म्हणजे हाय स्पीडनं सुद्धा फिरत असेल आणि त्याच्यावरती चार्ज असेल, त्याला मास सुद्धा आहे, निग्लिजिबल होईना पण त्याला मास आहे की नाही, मास आहे, चार्ज आहे, आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हाय स्पीडनं जर फिरत असेल तर डेफिनेटली या इलेक्ट्रॉनना काय करायला पाहिजे, रेडिएशन इमिट करायला पाहिजे, असं कोण म्हणतं, मॅक्सवेल. पण याच्याबद्दल, या रेडिएशन बद्दल रदरफोर्डनं काही सांगितलेलं नाही. तो काही म्हटलाय का की हा चार्ज पार्टिकल आहे, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हाय स्पीडने फिरतोय आणि तो रेडिएशन इमिट करतोय, असं काही सांगितलंय का त्यांना? नाही. म्हणजे रेडिएशन इमिट करतोय असं सांगितलं नाही. म्हणजे त्यानं काय केलंय, जो काही स्पेक्ट्रा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सपोज प्रिझम आहे, प्रिझम मधून एखादा लाईट जर पास केलं, त्याचे बाहेरचे काही विबको, म्हणजे 7 कलर बाहेर पडतात, तर काय म्हणतो आपण, स्पेक्ट्रा. बरोबर आहे, काय स्पेक्ट्रा. म्हणजे हा सुद्धा काय करतो, लाईट रेज बाहेर पडतोय, रेडिएशन बाहेर पडतो, म्हणजे काय, लाईट रेज. ठीक आहे, म्हणजे जर का लाईट रेज जर का बाहेर पडत असते तर डेफिनेटली त्याचा स्पेक्ट्रा असणार आहे. तो स्पेक्ट्रा कोणी एक्सप्लेन केलेला नाही, रदरफोर्डने एक्सप्लेन केलेला नाही. ही डज नॉट एक्सप्लेन, second part, he does not explain spectra of an atom. म्हणजे ॲटमचा स्पेक्ट्रा त्याने एक्सप्लेन केला का? नाही. दिस इज द सेकंड ड्रॉबॅक. आणि थर्ड पॉइंट, ही म्हणजे बघा,
जे काही इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अवती फिरतात ना, ही डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्यूशन. ही डज नॉट डिस्क्राइब द distribution of electron in an atom. म्हणजे बघा, जो काही ॲटम आहे त्यांना असं काही सांगितलेलं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं नाही की इलेक्ट्रॉन इथे आहे, काही इलेक्ट्रॉन इथे आहे, काही इलेक्ट्रॉन इथे आहे, काही इलेक्ट्रॉन इथे आहे. म्हणजे त्याचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स किंवा त्याच्याबद्दल त्या डिस्टन्स बद्दल त्यांना काही सांगितलेलं नाही. म्हणजे डिस्ट्रीब्यूट कसे झालेले आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन इथे आहे की इथे आहे, म्हणजे याचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं नाही. त्यांना स्पेस सांगितलेला नाही या इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे, म्हणजे त्याचं अंतर सांगितलेलं नाही, डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं नाही की ते कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे हे यांना एक्सप्लेन केलेलं नाही रदरफोर्डनं. ठीक आहे, आणि हे केव्हा कळालं, हे जेव्हा मॅक्सवेलची थेरी जर ज्यावेळेस अस्तित्वात आली त्याच्यानंतर हे पॉईंट फ्लॉप ठरले. त्यानंतर जे काही 5 पॉईंट सांगितले ते फ्लॉप ठरत गेले. त्यातले काही काही पार्टिकल आहेत व्यवस्थित, की कुठला पार्टिकल की एखादा ॲटम आहे त्याच्या सेंटरला काय पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याला नाव दिलं न्यूक्लियस, म्हणजे त्याला आजही न्यूक्लियस म्हणतात. नो डाऊट. गॉट इट. हा थर्ड पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहे. बघा, आता हे 3 ड्रॉबॅक आहेत स्पेसिफिक, अतिशय महत्वाचे ड्रॉबॅक आहे. बघा, दिस drawback overcome in Bohr's atomic model. आणि हे तिन्ही ड्रॉबॅक जे आहेत ते बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये निघून गेले, म्हणजे एक्सप्लेन केलेत कोणा, बोहर्सनं. बोहर्स हा फार मोठा सायंटिस्ट आहे. बोहर्स, द मॅन हू चॅलेंज आईन्स्टाईन. बोहर्स असं म्हणतात, द मॅन हू चॅलेंज आईन्स्टाईन. या वैज्ञानिकाने आईन्स्टाईनला चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे फार मोठा सायंटिस्ट आहे बोहर्स. त्यानं जे काय त्याचं ॲटॉमिक मॉडेल मांडलंय. आता हे झालं रदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल, त्याच्यामधले ड्रॉबॅक्स. आता हे ड्रॉबॅक त्यानं ओव्हरकम केले. ठीक आहे, म्हणजे कसे एक्सप्लेन केले ते ड्रॉबॅक. ठीक आहे, त्याच्याबद्दल बोहर्स ॲटॉमिक थेअरीमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, ही झाली रदरफोर्ड ॲटॉमिक थेअरी, त्याचे पॉईंट्स आणि त्याचे ड्रॉबॅक्स. ठीक आहे, ड्रॉबॅक्स कोणामुळे, की जी काही थेअरी निघाली मॅक्सवेलची ती थेअरी आपल्याला बघायची नाही. लाईट थेअरी, जी काही कॉर्पस्क्युलर थेअरी जी आहे मॅक्सवेलची, ती आपल्याला या ठिकाणी बघायची नाही. ठीक आहे, ती आपण त्याची पॉईंट सुद्धा बघणार नाही, काही नाही. ठीक आहे, पण आपल्याला हे कळायला पाहिजे की रदरफोर्डचं जे काही ॲटॉमिक मॉडेल ते फेल कसं ठरलं. ठीक आहे, मग त्याला टक्कर देण्यासाठी कुठलं मॉडेल समोर आलं किंवा कुठली थेअरी समोर आली. मॅक्सवेल लाईट थेअरी, कॉर्पस्क्युलर थेअरी ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी. आजच्या पुरती इतकंच, आणि अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.